नमस्कार. महासंघर्ष न्यूजमध्ये दर्शकांचे स्वागत आहे. नवी मुंबई येथील कामोठे या शहरामध्ये मराठा उद्योजक सारथी ही एक नवीन संस्था चालू केलेली आहे. बरेच वर्ष झालेले त्या संस्थेला, आणि या संस्थेचं जे कार्य आहे हे कशा पद्धतीने चालतं, तसेच ही संस्था चालू करण्यामागचे उद्देश काय हे आपण जाणून घेऊयात. सर, काय नाव आपलं? नमस्कार, मी प्राध्यापक लेकरोळे सर. मी साधारणतः 2018ला जी ही कार्यप्रणाली चालू झाली तर त्याचा एक विवेचन तुम्हाला सांगतो की 2018ला 26 जुलै 2018 रोजी आपल्या कामोठा आणि कळंबोलीमध्ये मराठा क्रांती मोर्चामध्ये आपले मराठा जे युवक आहेत की ते त्यामध्ये त्यांना मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ज्यावेळेस पोलिसांनी अटक केली, त्यातून आंदोलने झाली आणि बरेच युवक जे आहेत ते हे त्यांच्या ह्याच्यापासून म्हणजे त्यांच्या व्यवसायापासून, त्यांच्या नोकरीपासून हे वंचित झाले. आणि मग त्यातून एक नवीनच एक आम्ही प्रणाली तयार केली की बाबा त्यातून आरक्षण भेटो अगर न भेटो, पण आपला मराठा समाज हा आर्थिक उत्कर्षाच्या माध्यमातून कुठल्या बेसिसवर जाऊ शकतो, कुठली प्लॅटफॉर्म आपण यूज करू शकतो, कुठलं माध्यम आपण यूज करतो. तर त्यातून आम्ही एक बिझनेस प्लॅटफॉर्म तयार केला. या बिझनेस प्लॅटफॉर्ममधून मराठा समाजाच्या प्रत्येक युवकाला हाताला काम तर भेटेलच आणि त्याची आर्थिक गडी चांगली बसू शकते. ह्याचं कारणच आमचं मराठा उद्योजक सारथी ह्या संस्थेने पूर्ण पनवेल शहरामध्ये आता साधारणतः 5 वर्ष आहे की 3 ते 3,500 जे बिझनेसधारक आहेत ते या संघटनेचे सभासद म्हणून सध्या कार्यरत आहे. हे जे मराठा उद्योजक सारथी ही संस्था आहे, तर तरुणांना उद्योजक बनवणे तसेच नोकरी व्यवसायामध्ये मदत करणे, तर याचं जे कार्य आहे ते कशा पद्धतीने कार्य केलं जातं आणि तरुण कशा पद्धतीने जोडला जातो उद्योजक बनण्यासाठी, तर याची माहिती आपण जाणून घेऊयात. सर, काय नाव आपलं? नमस्कार, मी CA किरण भोसले. मराठा उद्योजक सारथी ही संस्था जी चालू केली ती आपले जे मराठा समाज आहे हा मराठा समाज व्यवसायामध्ये कसा उतरेल. कारण आपली जी पहिल्यांदा आपले जर आपण आपले कुटुंब पद्धती किंवा बाकी आपण आपलं जे पहिल्यापासूनचे चाललेलं की आपण शेतकरी वर्ग, त्यानंतर आपण नोकरदार वर्ग, आणि नोकरदारनंतर मग आपले व्यवसायामध्ये आपली माणसं कमी आहेत. तर मराठा समाजाला मराठा समाज व्यवसाय कसा करता येईल यासाठी आम्ही मार्गदर्शन करत असतो. आणि हे करत असताना अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना जी आहे तर ती आपल्या उद्योजकांना कशी करता येईल, त्याचबरोबर आपला मराठा समाजाला व्यवसायाचं बाळकडू कसं पाजलं पाहिजे, व्यवसायाचे काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या कशा समजल्या पाहिजे. कोणताही व्यवसाय जर का तग धरायचा असेल तर 3 वर्ष लागतात. आपण काय करतो, 6 महिने करतो आणि नंतर लगेच बंद पडतो, माझा व्यवसाय चालत नाही. पण तसं करून चालत नाही. 3 वर्षाचा तरी आपल्याकडे दृष्टिकोन असला पाहिजे आणि आपल्याला प्रॉफिट झाला पाहिजे. कोणताही व्यवसाय करायचा तर आपल्याला ग्राहक वर्ग लागतो आणि हे आपण मराठा उद्योजक सारथीमधून आपण एक उद्योजक कट्टा म्हणजे वेगवेगळ्या आपल्या संकल्पना आहेत की उद्योजक कट्टा म्हणजे काय, ते ज्यामध्ये आपल्या सुखदुःख जे व्यावसायिकांचे सुखदुःख आहेत तर ती समजून घेणे. आणि तेच आपल्याला कसं असतं की आपला मित्रच समजून घेऊ शकतो की आपल्याला काय प्रॉब्लेम्स आहेत. तर जे व्यावसायिकांच्या ज्या सुखदुःख आहेत ती वेगळे असतात, नोकरदारांचे वेगळे असतात. तर त्याच्यामध्ये आपण कसं करता येईल त्यासाठी आम्ही प्रत्येक महिन्याला एक दिवस म्हणजे शनिवार किंवा रविवारी आम्हाला सकाळी 7:30 ते 10:30 या वेळेत आम्ही आपल्या प्रत्येकांची ओळख करून घेतो, जेणेकरून आपल्या व्यावसायिकांची ओळख होते. आणि मला कोणतीही गोष्ट लागत असेल तर ती कुठे भेटते किंवा कुठे कसं म्हणजे ती कशी काय कंप्लीट केली पाहिजे यासाठी आम्ही 7:30 ते 10:30 या वेळेत उद्योजक कट्टा चालवतो. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या व्यावसायिकांची ओळख होते आणि नंतर मग आपल्याला तो रेफरन्स पण शेअर करता येतात. तसा उद्योजक कट्टा आम्ही चालू केला. आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत आम्ही जर का बघितलं तर एक 3,500 उद्योजक आम्ही एकत्र केलेले आहेत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात. कोणताही व्यवसाय चालू करायचा तर ग्राहक वर्ग लागतो आणि हाच ग्राहक वर्ग आपल्याला प्रत्येकाला भेटतो. त्यामुळे व्यवसाय एकदा का चालू केला कोणत्याही व्यावसायिकाने तो एकदा का ग्रुपमध्ये आला, एका महिन्यामध्ये त्याच्या ओळखी होतात आणि त्याला ग्राहक व्हायला चालू होतात. हा आपल्या व्यावसायिक उद्योजक कट्ट्याचा फायदा. धन्यवाद. तसेच असे काही पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, तर आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊयात की कशा पद्धतीने हा कार्यक्रम राबवला जातो. साहेब नमस्कार, काय नाव? नमस्कार, मी शिवाजी देशमुख, जय जिजाऊ जय शिवराय.
MUS प्रतिष्ठान मराठा उद्योजक सारथी ही संस्था आपण खास करून मराठा उद्योजकांच्या उद्योजक आणि व्यवसाय वाढीसाठीच तयार केलेली आहे. व्यवसाय वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो. पहिला उपक्रम आहे आपला मासिक मीटिंग. रेग्युलर आपण व्यावसायिक उद्योजक एकत्र येतो आणि त्याच्यातून बिझनेस रेफरल शेअर केले जातात. त्याच्यातून व्यवसाय वाढीसाठी काम केलं जातं. आपण वेगवेगळे मेळावे घेतो. तिथे 500-700 असे उद्योजक एकत्र येतात. वेगवेगळी उद्योजकांना लागणारी ट्रेनिंग आपण इथून प्रोव्हाइड करतो, ऑनलाईन ऑफलाईन. आता आपण रिसेंटली एका प्रोजेक्टवरती काम करतो आहे, मराठा उद्योजक सारथी MUS प्रतिष्ठान डिस्काउंट कार्ड. अशी डिस्काउंट कार्ड आपण जनरल पब्लिकमध्ये जवळपास एक 10,000 डिस्काउंट कार्ड आपण डिस्ट्रीब्यूट करतो आहे. ह्या डिस्काउंट कार्डचं आत्ता सध्या आपलं प्रमोशन चालू आहे. डिस्काउंट कार्डचा ग्राहकांना फायदा तसेच उद्योजकांना फायदा, दोघांना ते फायदेशीर आहे. ग्राहकांना होणारा फायदा मी पहिला सांगतो. ग्राहकांना इथं प्रत्येक दुकानामध्ये डिस्काउंट भेटणार आहे. त्यानंतर त्यांना जे प्रॉडक्ट किंवा जे सर्व्हिसेस मिळणार आहेत त्या ट्रस्टेड आणि व्हेरीफाय असणार आहेत. तुम्हाला तुमचा वेळ, पैसा आणि मेहनत वाचणार आहे. तुम्हाला जास्त मेहनत करायची गरज नाही. तुम्ही आमच्या दुकानात पाठीमागं आपण एक QR कोड दिला आहे. हा QR कोड तुम्ही स्कॅन केला की याच्यावरती पूर्ण दुकानांची लिस्ट ओपन होते. त्यामध्ये तुम्ही कॉलिंग नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे आणि गुगल मॅप पण आहे. तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता किंवा तुम्ही त्यांच्या गुगल मॅप लोकेशनला दुकानावरती डायरेक्ट जाऊ शकता. हे कार्ड तुम्ही त्यांना दाखवलं की डायरेक्टली तुम्हाला डिस्काउंट मिळेल, प्रॉडक्ट चांगले मिळतील. त्यामुळे तुमची एनर्जी वाचणार आहे, पैसा वाचणार आहे, वेळ वाचणार आहे. हे ग्राहकांचे फायदे झाले. पण याचबरोबर मराठा उद्योजक सारथी ह्या टीममधील उद्योजकांनी इथं बिझनेस लिस्ट केला तर त्यांना काय फायदा होणार आहे. तर वेगवेगळ्या लोकेशनला आपण 10,000 कार्ड डिस्ट्रीब्यूट करतो आहे. आपण कामोठ्याचं उदाहरण घेतलं तर 2,000 कार्ड समजा आपण कामोठ्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केली. ॲटलिस्ट तिथून एक 200 गिराईक किंवा कार्ड होल्डर जर त्या दुकानापर्यंत आले एखाद्या, तर 200 गिराईक जर त्या दुकानात येत आहेत रेग्युलर, तर त्या बिझनेससाठी खूप मोठा बूस्ट असणार आहे. तर मी या माध्यमातून महासंघर्ष न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांना आवाहन करतो की मी जास्तीत जास्त मराठा उद्योजक सारथीसोबत कनेक्ट व्हा, आपली मेंबरशिप घ्या आणि आपला व्यवसाय वाढवा. त्याबद्दल चॅनलचे पण मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि रेग्युलर आपले वेगवेगळे प्रोग्राम होतच असतात, तिथं तुम्ही सहभागी व्हा. जो दिखता है वही बिकता है ही म्हण आहे. तर तुम्ही जिथं डिस्प्ले होणार आहे तिथून तुमचा बिझनेस वाढणार आहे. धन्यवाद. अजून एक आहे, हे जे कार्ड आहे आपण दाखवलं, हे कार्ड आता ग्राहकांनी कसं प्राप्त केलं पाहिजे किंवा कसं मिळवलं पाहिजे याच्याबद्दल जरा माहिती द्याल का? हे कार्ड आपण आपले जेवढे पण काउंटर आहेत तिथं अवेलेबल आहे. वेगवेगळ्या प्रोग्रामच्या माध्यमातून पण ते आपण डिस्प्ले करत असतो, डिस्ट्रीब्यूट करत असतो. मंथली आपल्या मीटिंग असतात तिथून आपण ते डिस्ट्रीब्यूट करत असतो. आणि इंडिव्हिज्युअल आपले जे मेंबर्स आहेत त्यांच्याकडे पण हे कार्ड अवेलेबल आहेत, तिथून पण तुम्ही परचेस करू शकता किंवा घेऊ शकता. ग्राहकांना जर तुमच्याशी संपर्क साधायचा असेल किंवा संस्थेशी संपर्क साधायचा असेल किंवा मराठी उद्योजक तरुण आहेत यांना जर तुमच्या संस्थेशी संपर्क साधायचा असेल तर त्याच्यासाठी काही संकेतस्थळ आहे का किंवा आपला काही नंबर आहे का, व्हॉट्सअप ग्रुप असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचता येईल किंवा आपल्या संस्थेच्यापर्यंत पोचता येईल असं काय आहे का? सध्या आपण आपले स्पेसिफिक व्हॉट्सअप ग्रुप आहेत, फेसबुक ग्रुप आहे आणि त्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोचत असतो. आता कसं स्पेसिफिक कम्युनिटीचा ग्रुप असल्यामुळं जनरल आपल्याला सोशल मीडियामध्ये जाता येत नाही. पण ह्या कार्डच्या माध्यमातून म्हणजे इथं एक वेबसाईट दिलेली आहे www.muspratiष्ठान.com. याच्यावरती गेला तर तुम्हाला डिटेल्स मिळेल. पूर्ण आपले जे ॲडमिनचा नंबर तिथं डिस्प्ले केलेला आहे, प्लस आपल्या दुकानांची लिस्ट ओपन होईल. तिथून तुम्ही कुठल्याही व्यक्तीला कनेक्ट केलं तर तिथून तुम्हाला संस्थेसोबत कनेक्ट होता येईल. संस्थेचा नंबर मी ॲडमिनचा नंबर देतो. आपला ॲडमिनचा नंबर आहे 8369493082. मी परत एकदा रिपीट करतो, 8369493082. ह्या नंबरवर संपर्क केला तर सर्व प्रकारची माहिती तुम्हाला तिथून आणि सर्व प्रकारचा सपोर्ट मिळून जाईल. धन्यवाद. अतिशय उत्कृष्ट असा मराठा तरुणांसाठी हा उपक्रम या संस्थेने चालू केलेला आहे. आणि काही असे उद्योजक आहेत, यशस्वी उद्योजक देखील आहेत
कामोट्यामधीलच. सर काय नाव आपलं? माझं नाव अशोक वायाळ आहे. ओमकार कलेक्शन या नावाने माझं कामोट्यामध्ये शॉप आहे. तर आपण या संस्थेशी जोडले गेलात तर याचा आपल्याला कशा पद्धतीने फायदा झाला? सर्वप्रथम मला हे सांगायचं की मराठा उद्योजक सारथी ही संकल्पना खूप फायदेशीर आहे. हे टीम एकदम चांगल्या प्रकारे काम करत आहे. आमच्या टीमचा एकच उद्देश आहे की आपले जे मराठा बांधव आहेत त्यांना एकत्र आणणे आणि विशेष म्हणजे आपल्या मराठा समाजामध्ये उद्योजक हे खूप कमी प्रमाणात असतात आणि सर्व्हिसवर जास्त लोकांचा कल असतो. तर आमच्या संकल्पनेचा हा उद्देश आहे की जास्तीत जास्त मराठी बांधवांना एकत्र आणणे आणि त्यांना बिझनेस कसा करावा आणि बिझनेसमध्ये कसं सहभागी व्हावं याबद्दल आम्ही त्यांना म्हणजे मार्गदर्शन करत असतो. आणि ही टीम ही एवढ्या चांगल्या प्रकारे हे मार्गदर्शन करते की नवीन कोणी आमचे प्रत्येक महिन्याला एक मीटिंग असते. त्या मीटिंगमध्ये नवीन उद्योजक आमच्या टीममध्ये आम्ही त्यांना सहभागी करून घेतो आणि प्रत्येकांना आपल्या बिझनेसचं प्रेझेंटेशन करण्याची आम्ही संधी देतो. तर जेणेकरून आपला बिझनेस म्हणजे इतर लोकांपर्यंत कसा पोहोचावा हे आम्ही त्या प्रत्येक मेंबरला आम्ही त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी देतो. मराठा तरुणांचा जो ऐरणीचा प्रश्न आहे, आरक्षण नसल्यामुळे मराठा तरुणांना सरकारी नोकरीमध्ये पाहिजे असं स्थान मिळत नाही. तर हा मराठा तरुण व्यवसायाच्या दृष्टीने एक व्यवसायाच्या बाजूने उतरला गेला पाहिजे, यासाठी या संस्थेचं एक अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य आहे. या संस्थेतीलच बरं ठीक आहे, अजून काय बोलायचं आहे? मी मराठा उद्योजक सारथीमध्ये गेल्या 1 वर्षापूर्वी मी जॉईन झालेलो आहे. माझं ओमकार कलेक्शन या नावाने शॉप आहे कामोट्यामध्ये. तर मला भरपूर काही फायदा झालेला आहे कारण की आमचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत. तर मी माझी ॲड माझ्या ग्रुपमध्ये करत असतो आणि ॲड केल्याच्यानंतर आणि हे जे मेन आपले ॲडमिन वगैरे आहेत हे आपल्याला कस्टमर तिकडनं आम्हाला पाठवतात आणि मला असा भरपूर फायदा झालेला आहे. दिवाळीमध्ये तर मला भरपूर काही म्हणजे चांगलाच फायदा झालेला आहे. खूप लांबून कस्टमर माझ्याकडे यायला सुरुवात झाली. करंजडे, कळंबोली, कामोटे, खारघर या ठिकाणून बरेच लांबून कधीतरी मला नेरूळवरूनही सुद्धा कस्टमर माझ्या शॉपमध्ये व्हिजिट करून शॉपिंग करून गेलेले आहेत. धन्यवाद. तसेच आणखी पदाधिकारी आहेत आपल्यासोबत या संस्थेचे, त्यांच्याकडूनही आपण जाणून घेऊया. सर काय नाव आपलं? अंकुश साळुंके. सर ही जी संस्था आहे याचं कार्य आपण कशा पद्धतीने तरुणांपर्यंत पोहोचवता, मराठा उद्योजक तयार करतात, काय आहे आपली भूमिका? सर मला एक सांगू इच्छितो मी, जसं आपल्या चॅनेलचं नाव आहे महासंघर्ष न्यूज, तसंच आमचं बी जी संस्था काम करते महासंघर्ष करून आम्ही तयार झालेलो आहे. कारण पहिले गोष्ट काय असतं, व्यवसाय म्हणलं तर सिंधी, गुजराती, मारवाडी ह्यांनीच व्यवसाय करू जाणं. आपल्या लोकांनी शेती करणे किंवा गव्हर्नमेंटचा कुठला जॉब शोधणे ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या लोकांच्या कुणाच्या माइंडमध्ये किंवा मला कधी शिकवलं नाही की व्यवसाय केलाच पाहिजे. पण जेव्हा किरण सरांची, आपले CA किरण सरांची माझी जेव्हा भेट झाली, त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली. मग त्यांच्या प्रेरणेने मग मी सर्व ठिकाणी काम करायला लागलो. आता कामोठ्यामध्ये, कळंबोलीमध्ये, खारघर, न्यू पनवेल सर्व ठिकाणी आपण नेटवर्क आहे. कुणी पण ज्याला नवीन व्यावसायिकांना जॉईंट व्हायचे, अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे आपण व्याजाचा बिगर व्याजी कर्ज असतं, व्याजाचा परतावा होतो, त्यामार्फत कर्ज घेऊन सुद्धा तुम्ही व्यवसाय करू शकता. अजून सर काय प्रश्न विचारा, मी तुम्हाला उत्तर देतो. हे साहेब स्वतः एक उद्योजक आहेत, मोठे उद्योजक आहेत. तर त्यांच्या उद्योगाबद्दलही आपण माहिती घेऊयात. कोणत्या प्रकारचा उद्योग आहे आपला? कापड व्यवसाय आहे. एक तर आपलं सेक्टर 7ला महिलांचं मॅचिंग सेंटर आहे. त्या मॅचिंग सेंटरमध्ये आपल्याला प्रत्येक प्रकारचे ब्लाऊज पीस, गाऊन्स व इतर महिलांना जे लागलेले कपड्याचे वस्तू असं सर्व आपल्या महिलांचे सर्व इतर टेलरिंग मटेरियल सर्व दुकानात आहे. आणि आपला सेक्टर 9ला गारमेंटचं फॅक्टरी आहे. त्या फॅक्टरीमध्ये आपल्याला सर्व प्रकारचे युनिफॉर्म, त्यामध्ये सिक्युरिटी असू द्या, स्कूल असू द्या, अदर आपले हॉस्पिटल असू द्या, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बल्कमध्ये ऑर्डर असेल ना, कधी पण मला इन्क्वायरी करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 95 94 10 91 97, अंकुश साळुंके. जे मराठा तरुण आहेत, सुशिक्षित आहेत किंवा सुशिक्षित बेरोजगार आहेत, यांच्यासाठी या संस्थेतून व्यवसायासाठी मार्गदर्शन केले जातं. जे कोणी तरुण आहेत ते जर या संस्थेशी जोडले गेले
तर नक्कीच त्यांना या संस्थेच्या माध्यमातून व्यवसायात मदत केली जाईल. हे पुरुष मंडळी झाले किंवा आपण म्हणतो की व्यवसायामध्ये फक्त पुरुषच उतरतात, तर अशा काही महिलाही आहेत की त्या उद्योजिका आहेत आणि चांगल्या प्रकारे व्यवसाय करत आहेत. तर काय नाव आपलं? सौ त्रिवेणी जगताप. आपण या संस्थेशी जोडले गेलेला आहात, तर काय आपणाला अनुभव आला या संस्थेत आपण आल्यानंतर? मी या संस्थेत जॉईंट होऊन मला 1.5 वर्ष झालं आहे आणि मला इथं बराच अनुभव भेटला. एक म्हणजे मराठी माणूस व्यवसायात सक्सेस होतो हे बघून फार आनंद झाला. आणि बरेच ठिकाणी ऐकलं होतं की मराठी माणूस म्हणजे बरेच लोक बोलतात की मराठी माणूस धंदा करूच शकत नाही, पण इथं आल्यावर म्हणजे असं मनाला पटलं, ठाम विश्वास आला की मराठी माणूस सक्सेस होतो व्यवसायात. का नाही होत? जिगर जिद्द असली तर मराठी माणूस व्यवसाय करू शकतो आणि तो पुढं जातो व्यवसायात, हे इथं बघायला भेटलं. आणि प्लस पॉईंट असा एक संस्थेचा की तुम्हाला व्यवसायच भेटेल असं नाही, पण अनुभव, चांगली माणसं आणि इतर आपले मराठी व्यावसायिक आहेत त्यांच्याशी पण तुमचा संबंध जोडले जातात. आणि तुम्हाला जे जे समाजात आवश्यक आहे आपल्या अडचणी दूर करण्यासाठी ते सर्व लोक या संस्थेशी निगडीत आहेत आणि त्यामार्फत तुम्हाला कुठलीही अडचण आली तर इथं तुमची अडचण दूर करता येते. मॅडम आपलं नाव काय? सौ अर्चना शरद देवकर. या मॅडम या संस्थेशी जोडले गेलेले आहेत, तर आपण ज्या गृहिणी आहेत, महिला आहेत, यांना काय आपण या संस्थेच्या माध्यमातून संदेश देऊ इच्छिता? मी पण गृहिणीच आहे आणि माझं पण घरातूनच होममेडचा बिझनेस आहे. मी आज गेले 5-7 वर्ष झाले माझ्या घरातून बिझनेस चालू आहे. जो आपल्याला मुलांना आपल्या संसारातील फॅमिली बघून जो वेळ असतो आपल्याकडे 3 ते 4 तास, या वेळेमध्ये आपण काहीतरी म्हणजे फुल नाही फुलाची पाकळी, तुम्हाला जे काही आवडेल, तुम्हाला जे काही छंद असतील ते तुम्ही व्यवसाय करू शकता. तो पण कारण त्याच्यासाठी सारथी मराठी उद्योजक सारथी ही संस्था आहे. ही तुम्हाला तुमच्या छोट्याशा उद्योजकाला हे मोठ्या स्तरापर्यंत नेण्यासाठी सपोर्ट करते. कारण ती संस्था तुम्हाला मार्केटिंगसाठी किंवा तुम्हाला तुमच्या ग्राहक मिळवून देण्यासाठी किंवा तुम्हाला तुमचं लोनसाठी ह्या संस्थेमार्फत आपल्याला मदत होते. आणि ही संस्था की एकच नाही की सर्व सामाजिक म्हणजे महिन्याच्या मीटिंग असतात, त्यातून मीटिंगमधून यशस्वी उद्योजक हा आपल्याला समोर बघायला भेटतो. त्याची कशी म्हणजे त्यानं स्वतःचं कसं सक्सेस केलं, तो स्वतः कसा यशस्वी झाला हे आपल्याला स्वतः प्रत्येक मीटिंगमध्ये कुठल्या म्हणजे जे वेगवेगळ्या स्तरातले आहेत, म्हणजे शैक्षणिक स्तरातले आहेत, जे काही दुसऱ्या क्षेत्रात ते यशस्वी उद्योजक मीटिंगमध्ये हे प्रत्यक्षात तुम्हाला त्यांच्या मुलाखत दाखवली जाते त्यात आणि आपल्या स्वतःच्या व्यवसायाची पण माहिती दिली जाते. आणि शिवाय कसं हे संस्थेमुळं म्हणजे एक ओळख मराठी समाजी व्यक्ती आहेत त्या व्यक्तींची ओळख खूप महत्त्वाची झाली आहे. कारण एक संस्थेच्या माध्यमातून लोकांना जवळ म्हणजे कम्युनिकेशन व्हायला लागलं की बाबा ठीक आहे, हा आपला माणूस आहे आणि ह्याच्याकडे हा बिझनेस आहे की हा व्यवसाय आहे, इथं आपण गेलं पाहिजे. ही खूप मोठी म्हणजे फायद्याची गोष्ट मला वाटतं झालेलं आहे. आणि थँक्यू सो मच MUS की कारण माझा पण बिझनेसला खूप मोठा हातभार किंवा खूप सपोर्ट मला या ग्रुपमधून भेटतो आणि माझ्या ऑर्डर पण ह्या ग्रुपमधून माझ्या जातात. आणि यशस्वी म्हणजे मी घरातून होममेडचं लोणचं 50 किलोपासून आज मी 200 ते 300 किलोपर्यंत मी स्वतः घरातूनच सेल करते. तर थँक्यू MUS ग्रुप, थँक्यू मराठा. शासनाचा जो महिला सबलीकरणाचा जो उपक्रम आहे, या उपक्रमामध्ये या संस्थेचाही एक सिंहाचा वाटा म्हटलं तरी काय हरकत नाही, असा हा वाटा या संस्थेकडूनही उचलला जातोय. याचेच इथे एक विद्यार्थिनीच आहे, म्हणजे कमवा आणि शिका या माध्यमातूनच किंवा ही प्रेरणा घेऊन ही मुलगी आपल्या वडिलांच्या व्यवसायात मदत करत असते. म्हणजेच तिच्या कुटुंबातून हा एक तरुण उद्योजक तयार करण्याचीच ही सुरुवात असेल. तर काय नाव आहे तुझं? विशाखा शिवाजी देशमुख. काय करते तू? तुझे वडील काय व्यवसाय करतात आणि तू कशा प्रकारे त्यांना मदत करते? आमचा ऑन कॉल टिफिन म्हणून व्यवसाय आहे. आम्ही घरपोच टिफिन डिलिव्हरी देतो. आमचं आत्ता नवीन कॉर्नर चालू झालं आहे खांदा कॉलनीला, पोलीस स्टेशनच्या बाजूला. तर सर्वांनी तिथे एकदा यावे. तू शाळेत जाते? हां. कितवीला आहे? 12वी. म्हणजे 12वीचं शिक्षण करता करता तू वडिलांना व्यवसायात मदत करते? हो.
हो. मग तुला हा व्यवसाय करत असताना शिक्षणात काय अडचण येते का? अभ्यासावर काय त्याचा काय परिणाम वगैरे होतो का? नाही. म्हणजे तुझा अभ्यास करून इतर जो वेळ आहे, जो दुसऱ्या काही गोष्टींसाठी टाईमपास वगैरे करण्यासाठी किंवा मोबाईलवरती घालवायचा, तो वेळ तुझ्या वडिलांच्या कामात मदत म्हणून तू तो वेळ देतेस, बरोबर? हो. मग तुला काय आनंद वाटतो का? त्याच्यातून काय नवीन शिकायला मिळतं का? हां, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे कसं स्ट्रगल करायला भेटेल किंवा आपल्याला म्हणजे MUSमधून भरपूर आम्हाला काय काय शिकायला मिळालं आहे. म्हणजे नवीन चांगल्या व्यक्ती भेटल्या. म्हणजे जेवणात पण आपला काहीतरी फायदा होतो. मग लोकांचं आपल्याला म्हणजे आम्ही जेवण दिल्यावरती ते आम्हाला सांगतात की तुमचं जेवण खूप छान होतं, तेव्हा खूप आनंद भेटतो. म्हणजेच जे आज भारत सरकार झालं किंवा महाराष्ट्र शासन झालं, ह्या शासनाच्या ज्या योजना आहेत किंवा तरुणांना सक्षम करणं, त्यांना चांगलं शिक्षण देणं आणि देशाची प्रगती होणं, यासाठी देखील या संस्थेचा मोठा हातभार लागत आहे. या संस्थेचं जे कार्य आहे ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे. या संस्थेला महासंघर्ष न्यूजच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आणि हे कार्य आहे ते असंच पुढे चालू राहो.